आरबीआयने आज एक मोठा डिसिजन घेतला आहे आणि उद्याच्या मार्केट ओपनिंगसाठी हा इम्पॉर्टंट ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी रुपया वीक होत होता, क्रूड ऑइल वाढलं होतं आणि ग्लोबल टेन्शनमुळे डॉलर स्ट्रॉंग झाला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक्सवर इमर्जन्सी रूल्स लावले होते. नियम सांगतो, पण त्याआधी चॅनल तरी सबस्क्राईब करा. तर रूल्स काय होता? बँक्सना इंडिया बाहेरच्या ऑफशोर एनडीएफ मार्केटमध्ये रुपीवर फ्रीली बेटिंग टाईप डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स देण्यावर रिस्ट्रिक्शन होतं. सिंपल भाषेत सांगायचं तर आरबीआय म्हणालं होतं की रुपया पडेल यावर मोठे स्पेक्युलेटिव्ह बेट्स कमी करा, कारण अशा बेट्समुळे पॅनिक वाढू शकतो आणि रुपया अजून वीक होऊ शकतो. आता आरबीआयने हा रिस्ट्रिक्शन हटवला आहे, म्हणजे बँक्स पुन्हा रेझिडेंट आणि फॉरेन क्लायंट्सना रुपया डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स देऊ शकतात. याचा हिडन मेसेज काय? आरबीआयला वाटतंय की रुपया सिच्युएशन आता कंट्रोलमध्ये आहे आणि इमर्जन्सी मेजरची गरज कमी झाली आहे. पण एक रूल अजून कायम आहे. बँक्स दिवसाच्या शेवटी $100 मिलियन पेक्षा जास्त ओपन रुपी पोझिशन ठेवू शकणार नाहीत. म्हणजे फुल फ्रीडम नाही, कंट्रोल अजून आहे. आता मार्केट इम्पॅक्ट काय? हा डिसिजन जनरली पॉझिटिव्ह मानला जाऊ शकतो, कारण यामुळे रुपी स्टेबल राहू शकतो. फॉरेन इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि बँकिंग व फायनान्शियल स्टॉक्समध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट दिसू शकतो. जर रात्री ग्लोबल क्यूज न्यूट्रल राहिले तर उद्याच्या मार्केट ओपनिंगला हलका पॉझिटिव्ह मूड दिसू शकतो. आणि मी आज एक 5 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ग्रॅच्युइटीच्या नवीन नियमामुळे तुम्हाला कसा लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो हे समजावून सांगितलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा.